आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शरद पवारांनी माढा किंवा साताऱ्यातून लोकसभा लढवावी, कार्यकर्त्यांचा शरद पवारांना प्रस्ताव। सूत्रांची माहिती, तर निवडणूक लढवणार नाही हे मी आधीच जाहीर केले, शरद पवारांची कार्यकर्त्यांना माहिती। शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत होणार, आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजितदादांच्या सूचना। आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होणार। 15 वर्ष शिवसेनेचा खासदार निवडून दिला, आता तिथे कमळ हवं। रामटेकच्या जागेसाठी नागपूर ग्रामीण भाजप अध्यक्ष सुधाकर कोहळे आग्रही। 21 मार्चला राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेत्यांशी संवाद साधणार। अमित शहांच्या भेटीबाबत नेत्यांबरोबर चर्चा करणार। मनसे भाजप युतीवर मी बोलणार नाही, मात्र मनसेतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच, वसंत मोरेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीकडून लोकसभेचं तिकीट मिळण्याचा मोरेंना विश्वास। शेकापच्या जयंत पाटलांनी शरद पवारांची घेतली भेट, शेकापनं महाविकास आघाडीकडे माढा लोकसभेच्या जागेची केली मागणी, मात्र महाविकास आघाडी निर्णय घेईल, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मध्ये आम्ही डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी आम्ही मागणी करतो आहोत, पण तो निर्णय महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि हे घेतील। राऊत आतापर्यंत आमच्या मतावर निवडून आले असं म्हणत संतोष बांगरांकडून राऊतांचा भंगार असा उल्लेख। राऊतांनी बांगर यांचा भंगार असा उल्लेख केल्याने बांगर आक्रमक। श्रीनिवास पवारांनी केलेल्या विधानाचा विपर्यास केला गेला, श्रीनिवास पवारांनी केलेलं विधान काही ग्रामस्थांना उद्देशून होतं, युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय, ते एकमेकांना समजून घेतात। बापून अजित पवार गटानेच युती धर्म पाळायचा का? शिवतारेंनी अजितदादांवर केलेल्या आरोपांची दिलगिरी त्यांनी व्यक्त करावी, अन्यथा आम्ही शिंदेंच्या उमेदवारांसाठी काम करणार नाही। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचा इशारा। विजय बापू शिवतारे सातत्यानं आरोप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच फक्त युतीचा धर्म पाळायचा का, त्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करणं हे गरजेचं असेल, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटातील उमेदवाराचं काम करणार नाही।